तुम्ही कधी विचार केलाय का, की एखादा उपग्रह पृथ्वीवर परत न पडता आकाशातच कसा काय तरंगत राहतो? तो खाली सुद्धा पडत नाही, कोसळत नाही आणि तो अंतराळात लांब सुद्धा निघून जात नाही. असं कसं काय बरं? तर यामागचं रहस्य दडलंय त्या उपग्रहाच्या कक्षेमध्ये आणि क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे कक्षीय वेग नावाच्या एका अतिशय खास गोष्टीमध्ये. चला, तर मग आज आपण हे सगळं काय असतं ते समजून घेऊया. सगळ्यात पहिले कृत्रिम उपग्रहांच्या कक्षा म्हणजे काय हे बघू. पृथ्वीभोवती फिरणारे सगळेच कृत्रिम उपग्रह एकाच प्रकारच्या मार्गावरून फिरत नाही बरं का. संदेशवहन किंवा दळणवळण, हवामान अंदाज आणि हेरगिरी यांच्यासारख्या वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे उपग्रह तयार केलेले असतात आणि त्यांच्या या कार्यावरून त्यांच्या कक्षा ठरवल्या जातात. उपग्रहाची कक्षा ही पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची त्याची उंची, कक्षेचा आकार म्हणजे ती कक्षा वर्तुळाकार आहे की लंबवर्तुळाकार आहे, तो आकार आणि कक्षेची दिशा म्हणजे ती कक्षा विषुववृत्ताला समांतर आहे की काही अंशांच्या कोनात झुकलेली आहे, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे काय? म्हणजे काय, तर उपग्रहाची कक्षा ही काही अंदाजे ठरवलेली नसते. ती विचारपूर्वक आखलेली असते. मग आता आपण बघूया की उपग्रह कक्षेमध्ये प्रस्थापित केला कसा जातो. सुरुवातीला उपग्रह प्रक्षेपक किंवा रॉकेटच्या मदतीने उपग्रहाला पृथ्वीपासून एका ठराविक उंचीवर नेला जातो. एकदा हा उपग्रह त्या उंचीवर पोहोचला की तिथे त्याला तिथेच सोडून दिलं जात नाही बरं का. त्या ठिकाणी त्या उपग्रहाला एक विशिष्ट वेग दिला जातो. हा वेग अपेक्षित कक्षेच्या स्पर्शिकेच्या दिशेने दिला जातो. या विशिष्ट वेगाला क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणतात किंवा आपण त्यालाच कक्षीय वेग सुद्धा म्हणू शकतो. क्रिटिकल वेलॉसिटी किंवा कक्षीय वेग VC ने दर्शवली जाते. तर उपग्रहाला हा स्पर्शिकेच्या दिशेने मिळालेल्या वेगामुळे तो उपग्रह सरळ खाली न पडता पृथ्वीभोवती परिक्रमा करू लागतो. आता विचार करा की हा उपग्रह वर्तुळाकार कक्षेतच का फिरतो. वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या उपग्रहावर अभिकेंद्री बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असणं आवश्यक असतं. हे अभिकेंद्री बल त्याला पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने खेचून धरतं. मग समजा वस्तुमान असलेला उपग्रह त्रिज्येच्या कक्षेत फिरत असेल तर मग त्यावर कार्य करणारं अभिकेंद्री बल VC वर्ग भागिले R अशा प्रकारे दाखवला जातो. आणि इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे R हे जे अंतर आहे ते पृथ्वीच्या केंद्रापासून उपग्रहाचं अंतर आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रहाचं अंतर नाही. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता मला सांगा, हे अभिकेंद्री बल कुठून येतं? तर असं आहे, हे अभिकेंद्री बल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून येतं. पृथ्वी आणि उपग्रह यांच्यातलं गुरुत्वीय बल हे अशा प्रकारे दाखवलं जातं. Gmm भागिले R अधिक H चा वर्ग. इथे R ही पृथ्वीची त्रिज्या आहे आणि H पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उपग्रहाचं अंतर किंवा उंची हे आहे. M हे पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि छोटा m हा उपग्रहाचं वस्तुमान आहे. मग आता अभिकेंद्री बल हे गुरुत्वाकर्षण बलामुळेच येत असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की अभिकेंद्री बल हे गुरुत्वीय बलाइतकंच आहे. ठीक आहे. अभिकेंद्री बलाचं सूत्र आहे m गुणिले VC चा वर्ग भागिले R अधिक H, बरोबर. इथे R अधिक H हे आहे उपग्रहाचं पृथ्वीच्या केंद्रापासून असलेलं अंतर. आठवतंय ना, आपण आधीच्या स्लाइडवर हेच बघितलं होतं. तर हे आहे अभिकेंद्री बल आणि ते बरोबर गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षणाचं बल जे आहे हे Gmm भागिले R अधिक H चा वर्ग. ठीक आहे. मग आता हे समीकरण वापरून कक्षीय वेगाचं सूत्र काढता येईल का हे बघूया. तर आपल्याला माहिती आहे की अभिकेंद्री बल हे गुरुत्वीय बला एवढंच आहे. मग आता इथे आपण पाहू शकतो की R अधिक H आणि R अधिक H हे सारखेच आहे, म्हणून मग एक R अधिक H हे दोन्ही बाजूंनी बाद होतील. अशा प्रकारे त्याचप्रमाणे हा m आणि
इकडचा m हे सुद्धा बाद होतील. मग आता उरलं काय? VCचा वर्ग बरोबर GM भागिले R अधिक H. आणि मग आता VCची किंमत काढण्यासाठी आपल्याला फक्त वर्गमूळ घ्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला मिळेल VC बरोबर GM भागिले R अधिक H या पूर्णचा वर्गमूळ. आणि हेच आहे उपग्रहाच्या कक्षेतील वेगाचं सूत्र. या सूत्रामध्ये असलेल्या संज्ञा आता आपण समजून घेऊया. तर G म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक किंवा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्यानंतर M म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, मास ऑफ द अर्थ. त्यानंतर आहे R. R आहे पृथ्वीची त्रिज्या, रेडियस ऑफ द अर्थ. आणि H म्हणजे उपग्रहाची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून असलेली उंची, हाईट ऑफ द सॅटेलाइट अबाव अर्थ सरफेस. आणि म्हणून मग R अधिक H म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून उपग्रहाच्या कक्षेची त्रिज्या. ठीक आहे. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला काही विशेष गोष्ट जाणवली का? या अंतिम सूत्रामध्ये उपग्रहाचं वस्तुमान हे तर कुठेच दिसत नाहीये. याचा अर्थ उपग्रहाचा कक्षेतील वेग हा उपग्रहाच्या स्वतःच्या वस्तुमानावर अवलंबूनच नाहीये. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच आणखी एक पहा, जशी जशी ही उंची वाढत जाईल तसं तसं R अधिक Hचं मूल्यसुद्धा वाढत जाईल, बरोबर? आणि मग त्यामुळे कक्षीय वेग कमी होत जाईल. म्हणून पृथ्वीच्या जवळ असलेले उपग्रह हे दूर असलेल्या उपग्रहांच्या तुलनेत जास्त वेगाने फिरतात. मग या सगळ्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? आपण पाहिलं की उपग्रह त्यांच्या उद्देशानुसार वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात. कक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी उपग्रहाला एक क्रिटिकल वेलॉसिटी किंवा विशिष्ट कक्षीय वेग द्यावा लागतो किंवा असावा लागतो. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल हे वर्तुळाकार गतीमध्ये राहण्यासाठी आवश्यक असलेलं अभिकेंद्री बल पुरवतं. उपग्रहाचा कक्षीय वेग हा पृथ्वीच्या वस्तुमानावर आणि कक्षेच्या त्रिज्येवर सुद्धा अवलंबून असतो, पण उपग्रहाच्या वस्तुमानावर नाही. आणि त्याचबरोबर उपग्रहाची उंची जितकी जास्त तितका त्याचा कक्षीय वेग कमी असतो. ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.